नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहायला पाहिजे बघा. आषाढ स्पेशल मी गुळाच्या कापण्या घेऊन आलेल्या आहे तुमच्यासाठी. खूपच छान रेसिपी आहे आणि एकदम खुसखुशीत आणि मस्त या कापण्यात बनवून तयार होतात. चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथं मी 1.5 कप गूळ घेतलेला आहे आणि 1.5 कप गुळाला आहे ना, इथं मी 2 कप पाणी घेतलेलं आहे. तर तुम्ही 1च कप पाणी घ्या. माझ्याकडून अर्धा कप पाणी शिल्लक झालं होतं, तर त्यामुळे मी पहिलंच सांगते तुम्हाला की 1च कप पाणी घ्या. तर जर जादा पाणी झालं तर मग पीठ थोडं जादा ॲड करावं लागतं. तर आता हे पाणी आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि याचं काही पाक वगैरे काही करायचं नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचं आहे. तर पाणी गरम व्हायला ठेवून दिलं. एकीकडं आहे ना, एका तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे. आपला जो तेलाचा चमचा असतो त्याला चमच्यानं 1 चमचा तेल घेतलेला आहे आणि चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे. ते आपल्याला पिठामध्ये मोहन घालायचं आहे, त्यामुळं तेल गरम हो झालेलं आहे. हे बघा, आता हे बघा, मी इथं पिठाचं प्रमाण 1.5 वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामुळे ना कापण्या आपल्या मस्त बनवून तयार होतात आणि एकदम अशा खुसखुशीत कापण्या व्हावं म्हणून एकदम जो बारीक रवा असतो ना, तो रवा 4 चमचे घालून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला एक मिक्सरला एक चक्कर मारून घ्या, म्हणजे छान बारीक होतो तो. आता त्यानंतर हे पीठ आहे ना सगळं असं मोठ्या पसरत भांड्यामध्ये घ्यायचं आणि चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आणि हे जे तेलाचं मोहन घेतलं होतं ना, ते पूर्ण पिठाला लावून घ्यायचं. पहिलं चमच्याने लावायचं, त्यानंतर थोडं थंड झालं का हाताना सगळ्या पिठाला लावून द्यायचं आणि बघायचं. आता हे पाणी आहे ना चाळणीनं गाळून पीठ भिजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता माझं थोडं पतलं झालं होतं, तर मी 1 वाटी त्याच्यात एक्स्ट्रा पीठ टाकलं. बाजरीचं पीठ तुम्ही 1 वाटी एक्स्ट्रा टाकू शकता त्याच्यामध्ये. पण जर मी जेव्हा पहिलं प्रमाण सांगितलं ते प्रमाण जर घेतलं तर पीठ टाकायची गरज पडणार नाही. तर हे बघा, असं घट्टसर गोळा बनवून तयार होतो. असं आपलं पुरीला जसं कणिक भिजवतो तसं भिजवायचं आणि अर्धा तास रेस्ट करायला ठेवायचं, कारण की आपण जो रवा आणि ते टाकलेला असतं ना, तर तो मस्त फुगून हे होतो. ते बघा अशा पद्धतीनं. आणि आता अर्धा तास झालेला आहे भिजून. आता आपण परत एकदा गोळा चांगला मळून घेऊ अशा पद्धतीनं. जास्त घट्ट पण नाही भिजायचं आणि जास्त पतलं पण नाही भिजायचं. अशा पद्धतीने जर पीठ भिजवलं ना, आपल्या कापण्या एकदम परफेक्ट अशा तयार होतात. जास्त कडक नाही आणि जास्त नरम नाही, असे खुसखुशीत कापण्या तयार होतात. हे बघा, असा मोठा उंडा तोडायचा. आता आपण याचा गोळा तयार करू. एक मोठा गोळा तयार केलेला आहे मी, हे बघा. आणि आता लाटून घेऊ आपण. इथं पोळपाट घेतलेला आहे, आता आपण लाटून घेऊ. तर इथं मी तेल वगैरे काही लावत नाही आहे. जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही पीठ किंवा तेल लावू शकता. तेल लावल्यापेक्षा पीठ लावलं थोडंसं तरी जमेल. अशा हलका हातानं लाटून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर आहे ना थोडी खसखस टाकायची आहे, म्हणजे आपल्या कापण्या दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण टेस्टी लागतात. तर अशी खसखस टाकून घेतलेली आहे थोडी, दोन्ही साईडला टाकायची आहे आपल्याला. आता अशी खसखस टाकली का हलक्या हातानं थोडी प्रेस करायची आणि परत थोडंसं लाटून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीनं. आता आपल्याला दुसऱ्या साईडला पण मी अशीच टाकून घेतलेली आहे आणि तुम्ही पोळी बघू शकता कशी आहे. जास्त जाड नाही आणि जास्त पतली पण नाही, अशा पद्धतीनं पोळी लाटून घेतली आणि त्यानंतर असे चाकूच्या मदतीनं असं कट करून घ्यायचं. आपण जसं शंकरपाळे कट करतो ना तसे. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे व्यवस्थित कट करून घ्यायचं, म्हणजे आपल्या कापण्याचा आकार द्यायचा. हे कापण्या खूपच खुसखुशीत बनून तयार होतात. आषाढ महिन्यामध्ये म्हणलं तर सगळ्याच्याच घरोघर बनल्या जातं तळेल. तर कापण्यात हे सगळ्यात प्रसिद्ध प्रकार आहे. ते बघा अशा पद्धतीनं सगळ्या कट झालेल्या आहे. तर अशा डिशमध्ये काढून घ्यायच्या, दिसायला अशा एकदम छान दिसत आहे. तर आपण आता इथं मी पहिलं तेल गरम व्हायला ठेवलं होतं, चेक करून बघू तेल तापलं का.
जास्त हाय पण नाही झालं पाहिजे तेल, जास्त मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे कापण्या, म्हणजे मग आपल्या कापण्या आहे ना खुसखुशीत बनून तयार होतात. जास्त फुल गॅस केला तर मधी कच्च्या राहत्या आणि बाहेरून अशा एकदम काळपट कलर येऊन जातो कापण्याला. त्यामुळं मीडियम गॅसवर पहिलं चांगलं तेल गरम असलं का मीडियम गॅसवरच तळून घ्यायच्या. हे बघा. आणि कापण्या कधीच्याला बी ज्या दिवशी केल्या त्या दिवशी न खाताना दुसऱ्या दिवशी खाल्ल्या ना तर आणखीन छान लागतात खायला. आणि या एकदा केल्याच्या नंतर तुम्ही 10-15 दिवस आरामशीर खाऊ शकता, तर खूप छान होतात. हे बघा, अशा पद्धतीनं तळून द्यायच्या. जास्त डार्क नाही आणि जास्त कमी पण नाही, अशा कलरवर तळून द्यायच्या. आता सगळ्या अशाच पद्धतीनं आपण तळून घेऊ. हे बघा, आपल्या सगळ्या कापण्या इथं तळून तयार झालेल्या आहे. अशा मस्त कापण्या झालेल्या आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसे वाटले कमेंट करून मला नक्कीच सांगा. भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.